सिद्धार्थ कधी तिला सांगणार नव्हता, पण त्याला तिचा अभिमान होता. तिच्या ग्रुपची गाणी हिट झाली होती आणि सिद्धार्थसह त्याचे मित्रसुद्धा तिच्या टॅलेंटची दाद देत होते. आता ती आजारी असूनसुद्धा परफॉर्मन्समध्ये चमकली होती. तिच्या ग्रुपमेट्स आल्यावर सिद्धार्थ आणि राजेशने तिला निरोप दिला आणि तिथून निघाले. त्याला खात्री होती जान्हवीच्या ग्रुपमेट्सना त्यांना एकत्र पाहून थोडा गोंधळ झाला असेल, पण त्यांनी काही न विचार करता तिला सांभाळायला सुरुवात केली. सिद्धार्थने फोन काढला आणि विचार करू लागला, तिला मेसेज करावा का नाही. शेवटी कुतूहलाने त्याने मेसेज टाकायचं ठरवलं. सर्वप्रथम त्याने खात्री केली की मनीष, राजेश किंवा इतर कोणी त्याच्याकडे पाहत नाहीये. सिद्धार्थ म्हणतो, हाय, कशी आहेस आता? तो थोडा घाबरलेलाच होता. उत्तर येईल का नाही याची खात्री नव्हती. 5 मिनिट, 10 मिनिट, 30 मिनिट तरी काही उत्तर नाही. अरे बघा, जान्हवी ट्रेंडिंग आहे. सिद्धार्थने डोकं वर केलं. मनीष बाकीच्यांना फोन दाखवत होता. त्याने स्वतः फोन पाहिला. खरंच एक हॅशटॅग तिच्यासाठी तयार झाला होता. #गेट वेल सून जान्हवी. लिंक्स उघडून पाहिलं. तिच्या बाकी 3 ग्रुपमेट्सनी लाईव्ह केलं होतं, पण जान्हवी नव्हती. बहुतेक ती अजून तब्येतीने ठीक नसावी. तो इतर गोष्टी सोशल मीडियावर पाहण्याचा प्रयत्न करत होता, पण मन मात्र तिच्याच विचारात अडकून होतं. असं काय? तिच्या ग्रुपमेट्स आहेत ना तिच्यासोबत, ते नक्की सांभाळतील तिला, त्याने स्वतःलाच समजावलं. डोळे मिटून तो रिलॅक्स होण्याचा प्रयत्न करत होता, पण आजारी जान्हवीचा चेहरा पुन्हा पुन्हा डोळ्यांसमोर येऊ लागला. उफ, त्याने चिडून सुस्कारा सोडला. काय झालं? देव त्याच्या बाजूला बसत विचारलं. किती सांगावं तुला? काही नाही, फक्त डोकं थोडं गरगरतंय. असंय तर मग थोडी विश्रांती घे सिद्धार्थ, देव म्हणाला. सिद्धार्थ उठून आपल्या खोलीकडे गेला, पण वाटेतच एक कल्पना मनात आली. कदाचित थोडी वेडी आहे, पण काय फरक पडतोय. त्याने कॉन्टॅक्ट लिस्टमधील एक नंबर डायल केला. 2 रिंगनंतर, माझा देखणा जावाई, कसा आहेस? तो हसला तिचा आवाज ऐकून. तुमच्या आठवणी येते आई. आणि हो, तसं. जान्हवीच्या खोलीचं दार हळूच किरकिरीत उघडलं तेव्हा तिचे डोळे थोडे मिटले गेले. कोणीतरी आत आलंय हे लक्षात आलं, पण ती फार थकलेली असल्यामुळे बघायचंही तिला मन नव्हतं. कदाचित तिच्या ग्रुपमधल्या एखाद्या मुलीनेच आत पाऊल टाकलं असावं. आज संध्याकाळी सगळ्यांनी एकत्र व्हिडिओ लाईव्ह करायचा होता, पण तिचं शरीर अजिबात साथ देत नव्हतं. थोड्या वेळापूर्वी सुमेधा आणि बाकीच्या मुलींनी तिला हलकंसं जागं केलं होतं आणि मग सगळ्या पटकन डॉरमकडे परतल्या, जेणेकरून ती थोडा आराम करू शकेल. व्हॅनमधून घरात कशी शिरली हेही तिला नीट आठवत नव्हतं, कारण ती अगदी कोसळल्यासारखी झोपलेली होती. आजच्या म्युझिक शोमध्ये ती सोफ्यावरच झोपली होती आणि तो आराम अजूनही मनात रेंगाळत होता. ओठांवर हलकीशी स्मित रेषा उमटली. तिला तिच्या नवऱ्याचा म्हणजे त्या उद्धट सिद्धार्थचं स्वप्न पटलं होतं, पण हे स्वप्न थोडं विचित्रच होतं, कारण तो खूप गोड वागत होता आणि यावरूनच तिला समजलं की हे स्वप्न फक्त स्वप्न आहे, कारण वास्तवात सिद्धार्थ देवदळ तिच्याशी कधी गोड वागत नाही. तिला वाटलं आत आलेली सुमेधाच असेल, जी प्रत्येक अर्ध्या तासाला तिची चौकशी करत होती. सुमेधा, मला पाणी आणशील का? तिने कोरड्या आवाजात हळूच विचारलं. नक्की जान्हवी, 1 मिनिट. काही मिनिटांनी कोणीतरी तिच्या पलंगाशेजारी बसलं. तिने हळूहळू शरीर वर करून बसण्याचा प्रयत्न केला. हे औषधसुद्धा घे. तिच्या समोर औषध होतं, जे तिने लगेच घेतलं आणि कोमट पाण्याने गिळलं. मग पुन्हा हळूच डोकं उशीवर टेकवलं. झोप येण्याआधी तिने 2 आकृती दारातून बाहेर जाताना पाहिल्या. एक सुमेधा असल्याचं तिला खात्री होती, पण दुसरी सावली थोडी अपरिचित भासली. पण तिने स्वतःला सांगितलं, नाही, हे अशक्य आहे. थंड वातावरण तिच्या अंगात शिरत होतं. तिने हाताने पलंगावर चादर शोधायचा प्रयत्न केला, पण काही मिळालं नाही. हार मानून तिने स्वतःलाच मिठी मारली. पायजमा घालून झोपायला न गेल्याचा पश्चाताप तिचा झाला. तेवढ्यात एखाद्याच्या उबदार त्वचेचा स्पर्श तिच्या अंगावर पसरला. पलंगावर दुसऱ्याचं वजन जाणवलं आणि एका परिचित सुगंधाने संपूर्ण खोली भरली. उबदारपणाचा अनुभव घेताच तिचं थरथरणं थोडं थांबलं. ती हलक्या आवाजात म्हणाली आणि समोरच्याला अजून जवळ ओढलं. तेवढ्यात हळूच एक खसखसणं ऐकू आलं. तिचे डोळे झटक्यात उघडले आणि तिच्या समोरच्या खोल डोळ्यात एक वक्र स्मित दिसलं. तिचा श्वास रोखला गेला. ती हसली. मी का सतत तुझेच स्वप्न बघते? ती पुटपुटली. त्याचा चेहरा थोडा मजेशीर भावाने बदलला. नाक थोडं कुरवडलं. खरंच का? तो हलक्या आवाजात म्हणाला. अरे वा, आणि आता तर तू उत्तरही देतोयस. ती लहान मुलीसारखी आनंदली. तू नेहमी माझे स्वप्न बघतेस का? त्याचा स्वर हळू, जणू तिच्या उत्तराची भीती वाटत होती. ती पुन्हा डोळे मिटून झोपेच्या लाटेशी लढू लागली. तू ठीक आहेस ना? त्याने विचारलं. ती त्याच्या अजून जवळ सरकली. मी ठीक आहे, ती म्हणाली आणि डोळे पुन्हा उघडले. त्याचा चेहरा अजूनही तिच्या समोर आहे याची खात्री करण्यासाठी. तिचा हात नकळत त्याच्या चेहऱ्यावर गेला
आणि त्याच्या सुंदर रेषा, प्रत्येक कोण ती मनात साठवू लागली. तू खूप गोड दिसतोस, ती हलक्या आवाजात म्हणाली. त्याच्या डोळ्यात थोडासा गोंधळ स्पष्ट दिसत होता, पण जान्हवीचं बोलणं तो तोडायला तयार नव्हता. कदाचित त्याला वाटत होतं की तिच्या मनातील अजून काही विचार ऐकायला मिळतील. म्हणूनच मला कळतं की हे स्वप्न आहे, ती स्वतःवर खुश होऊन म्हणाली. अजूनही तिला वाटत होतं की हा माणूस फक्त एक भास आहे, कारण माझा तो उद्धट नवरा सिद्धार्थ देवधर असं माझ्याबरोबर कधीच मिठी मारून बसणार नाही. त्याचा चेहरा पुन्हा वाकडाच झाला. त्याच्या भावनात इतका बदल पाहून जान्हवीला आश्चर्य वाटू लागलं. स्वप्नात असताना हा माणूस इतक्या स्पष्ट भावना दाखवतोय. उद्धट आहे मी तुझ्यासाठी. होय, त्याने विचारलं. पण मी कुणाच्या चेहऱ्याला काहीतरी असं लावल्याचं आठवत नाही मला, तो पुटपुटला. तो एक ढोंगी, मूर्ख आणि स्वतःला सगळं माहिती आहे असं समजणारा आहे, ती हसतच म्हणाली. त्याचा चेहरा अजून गंभीर झाला. पण खरं सांगायचं तर मला त्याचा तिरस्कार नाही, उलट त्याची थोडी दया येते, ती पुढे म्हणाली. हो, मला तुझा एवढा राग नाही सिद्धार्थ देवधर, मनापासून मान्य करावं लागत होतं. या परिस्थितीत तो खरंच दोषी नव्हता. जसं मी या गुंतागुंतीत अडकले होते तसंच तोही अडकला होता. त्यालाही कदाचित त्याच्या आयुष्यात कोणी खास व्यक्ती असेल आणि माझ्याशी असलेलं हे विचित्र नातं त्याला मागे खेचत असेल. का बरं, त्याने विचारलं. जान्हवीने नाक कुरवटलं आणि नकळत तिची बोटं त्याच्या गालांवर गेली. ते मऊ गोंडस गाल कुठे गेले, ती थोडी उदासपणे म्हणाली. तरी तिची नजर त्याच्या चेहऱ्याच्या अधिक ठसठशीत झालेल्या रेषांवर थांबत होती. त्याने हलकंसं असत म्हटलं, तू खरंच वेगळी आहेस. हो आहे, तीही हसून म्हणाली आणि तिच्या तोंडून जांभई निघाली. परत झोप, त्याने हलक्या आवाजात सांगितलं आणि पलंगावरून उठून जायचा प्रयत्न केला. फक्त 5 मिनिटातच झालेल्या या जवळीकीतून तो दूर जात होता. तिला वाटलं जणू एखादं युग संपत आहे. नकळत तिच्या तोंडून हलका हुंदका बाहेर आला. ती अजूनही मानत होती की हा माणूस फक्त तिच्या स्वप्नातच आहे. थांब, तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. कदाचित अंगाच्या तापामुळे, कदाचित झोपेच्या ओढीमुळे. तो क्षणभर थांबला. त्याच्या चेहऱ्यावर किंचित संकोच उमटला आणि मग हळूहळू तो परत तिच्या जवळ आला, तिला मिठीत घेत. ठीक आहे, परत झोप, मी इथेच आहे, तो म्हणाला. जान्हवीच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. ती पुन्हा डोळे मिटू लागली. त्याची उपस्थिती तिला अनोखी शांतता देत होती आणि ती भावना तिला आवडत होती, खरंच आवडत होती. डोळे मिटण्याच्या क्षणी तिला खात्री झाली. तिने एक परिचित वाक्य ऐकलं, गोड झोप माझी राजकुमारी, आणि मग ती शांत झोपेत तिरपी गेली. सिद्धार्थ देवधरचा दृष्टिकोन. सिद्धार्थाने हातावरचा नस दिसणारा घाम पॅन्टच्या बाजूला पुसला. 6 जोड डोळे त्याच्याकडे सरळ रोखून बघत होते. त्यामुळे तो थोडा अस्वस्थ झाला. म्हणजे सांग, तू तुझ्या हायस्कूलच्या मैत्रिणीला भेटायला गेलास आणि मग तिथेच रात्र काढलीस? राजेशने हात छातीवर घालत विचारलं. सिद्धार्थने थोडं जोरातच मान हलवली. आणि ती हायस्कूल फ्रेंड म्हणजे एक मुलगा होता का? मनीषने पुन्हा चौकशी केली. पुन्हा त्याने मान हलवली. मनातल्या मनात त्याने स्वतःलाच सुनावलं, थोडी काळजी घ्यायला हवी होती. जान्हवीच्या आईला फोन केल्यानंतर तो थेट त्यांच्या हॉस्टेलमध्ये गेला आणि तिच्या आवडीचे पदार्थ घेऊन गेला. दरवाजा उघडला तेव्हा सुमिताचा चेहरा पाहून तो थोडा थबकला. तिला समजावून सांगावं लागलं की त्यांचे कुटुंब एकमेकांना ओळखतात आणि जान्हवीच्या आईनेच त्याला तिचं सामान देऊन पाठवलं आहे. सुमेधाने थोडा संशय घेतला, पण तरीही त्याला आत यायला परवानगी दिली. तिच्या खोलीत जे घडलं त्याची आठवण होताच त्याच्या चेहऱ्यावर हळूहळू हसू उमटलं. पहिल्यांदाच त्यांची भांडणं न होता नीट संवाद झाला होता. त्याला माहीत होतं की पहिल्या दिवसापासून त्याने तिच्याशी थोडं वाईट वागणं केलं होतं, त्यामुळे तिला तो आवडत नाही. पण हे कळल्यावर की ती काही दिवसांपासून त्याचं स्वप्न पाहत होती, त्याला एक वेगळाच आनंद झाला. अजूनही त्याला तिचं मौशार शरीर आठवत होतं. त्याने तिला कुशीत घेतलं होतं. ती खरं तर त्याला तिरस्कार करत नाही हे तिने स्वतः सांगितल्यावर त्याने सुटकेचा श्वास टाकला. तो परत जाणार होता, पण तिने थांबायला सांगितल्यावर तो नकार देऊ शकला नाही. त्याला माहिती होतं की ती तिच्या नेहमीच्या मूडमध्ये नव्हती, नाहीतर ती त्याला चांगलंच झापलं असतं. पण त्या क्षणी त्याला काही फरक पडत नव्हता. तिचा सुगंध आणि थकवा या सगळ्यामुळे तो तिच्या शेजारीच झोपून गेला. सकाळी जाग आली तेव्हा तिच्या ग्रुपच्या इतर सदस्यांची नजर त्याच्यावर खिळल्या होत्या. त्यांनी काही विचारलं नाही, पण तो तिला उठवण्याआधीच निघून गेला. सकाळी 7 वाजून गेले होते आणि अर्थातच काही जणांनी त्याला पाहून फोटो काढले. विस्कटलेले केस, सुरकुतलेले कपडे, त्यामुळे आता त्याचे मित्र त्याची चौकशी करत होते. त्याने कुठे गेला हे सांगितलं नव्हतं, कारण सांगितलं असतं तर तो नक्कीच मोठ्या अडचणीत सापडला असता. त्याच्या आणि जान्हवीच्या नात्याबद्दल तर त्याने अजून कुणालाच सांगितलं नव्हतं. आणि तू इथे बसून हसतोयस? राजेशच्या आवाजाने त्याचे विचार खंडित झाले. ओहो, सिद्धार्थला गर्लफ्रेंड आहे, मनीषने चिडवत म्हटलं आणि सगळे हसायला लागले. गर्लफ्रेंड आहे का खरंच? राजेशने पुन्हा विचारलं. तीच का तुझी प्रिन्सेस? मनीषने टाळ्या देत आणि किस करण्याचे आवाज काढत चिडवलं.
तर बाकीचे खिदळले. तू खरंच उद्धृत चिन्ह दाखवलंस का? सिद्धार्थने विचारलं. पण मनीष फक्त हसत राहिला. म्हणजे तू तिच्या हॉस्टेलजवळ होतास त्याचं कारण हेच. अजून एक मित्र उड्या मारत म्हणाला. काय हो, सिद्धार्थने काय केलं का? मोनूने भुवया उडवत विचारलं. अरे माझी गर्लफ्रेंड नाही. सिद्धार्थचा चेहरा मात्र लाल झाला होता. शपथ राजेश, तो पुटपुटला. कारण प्रिन्सेस हा शब्द त्याने जान्हवीसाठी फक्त एकदाच आणि तेही झोपेत असताना वापरला होता. आणि ते ऐकणारा एकमेव साक्षीदार होता राजेश. म्हणजे तू तिच्या हॉस्टेलला गेला होतास की नाही? आणखी एकाने चौकशी केली. मी त्याचा आवाज मंदावला. तो काय सांगणार होता? म्हणजे गेला होतासच. मनीषने हसत जवळ येऊन विचारलं. काय मी नाही गेलो? गेलास. तुझा चेहरा तर सगळं सांगतोय, राजेश म्हणाला. सिद्धार्थाने चेहरा झाकून घेतला. हे मुलं त्याचं मन सहज वाचताच हे त्याला खूप त्रासदायक वाटलं. मनीष आणि राजेश तर जमिनीवर लोळून हसत होते. तेव्हाच राजेश आणि मनीष थोडे गंभीर झाले. सिद्धार्थ, आम्हाला सांगावं लागेल, कारण आता सगळे विचारणार आहेत. सिद्धार्थने उसासा टाकला. त्याला समजत होतं. ऑनलाईन आलेल्या फोटोंमुळे आता काही फॅन्सना वाटत होतं की त्याने आपल्या गर्लफ्रेंडसोबत रात्र घालवली आहे. सिद्धार्थ देवधरचा दृष्टिकोन. मी फक्त तिची तब्येत सुधारते का ते बघायला गेलो होतो, सिद्धार्थने शांतपणे सांगितलं. तेवढ्यात बाकीची सगळी मुलं उठून आनंदाने ओरडू लागले. अरे मी सांगितलं होतं. चल 500 दे मनीष, राजेश म्हणाला आणि मनीषच्या खांद्यावर हात ठेवला. मनीषने लाजत डोक्याच्या मागचा भाग खाजवला. तुम्ही माझ्यावर पैस लावली होती? सिद्धार्थने थोडा त्रासिक होऊन विचारलं. राजेश आणि मनीष त्याच्या चेहऱ्याकडे बघून हसू लागले. हो रे. आणि देवेश, मला 10 रुपये दे. मी सांगितलं होतं की तो घरी येणार नाही, मोनूने चिडवत सांगितलं. अरे, सिद्धार्थने पाय आपटले. बाकीचे मुले एकमेकांशी खेळत चिडवत होते. फक्त राजेश मात्र कोपऱ्यात परत जाऊन झोपला. सिद्धार्थच्या ओठांवर हलकंसं हसू आलं. हेच ते मुलं आहेत जे त्याच्यासोबत सतत राहिले आहेत. त्याने खरं सांगितलं नाही याची त्याला थोडी अपराधी भावना होती. पण खरं सांगितलं असतं तर त्यानेच नव्हे तर खूप लोकांना दुखापत झाली असती. तो असं होऊ देऊ शकत नव्हता. त्याच्या गुप्त पत्नीला जरी तो बाहेरून उद्धट वागत असला तरी तो तिला आणि आपल्याला जवळचं मानणाऱ्यांना त्रास होऊ देऊ शकत नव्हता. पण अलीकडे ती त्याच्या मनात वारंवार येत होती. मनापासून विचार केला तर तिच्याशी लग्न करणं ही कदाचित चांगलीच कल्पना होती. तरीही त्यांची सुरुवात चुकीच्या पायावर झाली होती आणि त्याचा अहंकार एवढा मोठा होता की त्याने तिला हे थेट सांगावं असं त्याला जमत नव्हतं. तिच्या हॉस्टेलमध्ये जे घडलं त्यानंतर तिला पुन्हा भेटल्यावर तो काय करेल याची त्याला कल्पनाच नव्हती. पण डोळे मिटले आणि मनात एकच गोष्ट आली. मला तिला पुन्हा भेटायचं आहे. आता गडबड झाली रे सिद्धार्थ. दुसरीकडे जान्हवीचा दृष्टिकोन. सिद्धार्थाने अचानक भिंतीवर हात आपटत तिला कोपऱ्यात कोंडलं. त्याच्या दोन्ही हातांच्या मध्ये अडकलेली जान्हवी मनगटावर घट्ट पकड जाणवत होती, जणू ती पळून जाऊ नये म्हणून. हे काय चाललंय? तिचा आवाज किंचित भीतीने भरलेला होता. त्याच्या अचानक आलेल्या रागाच्या भरात तिला धक्का बसला होता. सेलेन म्युझिक स्टुडिओमध्ये त्यांची रेकॉर्डिंग संपली होती. जान्हवी वॉशरूममधून बाहेर येऊन आपल्या ग्रुपकडे जायला निघाली होती. तेव्हाच कोणीतरी तिला जोरात ओढलं आणि भिंतीवर आपटलं. पाठीत हलकासा वेदना झाली, पण तो विसरून ती त्याच्याकडे बघू लागली. तिच्यासमोर तिचा नवरा सिद्धार्थ देवधर उभा होता, डोळ्यात संतापाची ज्वाळा. पहिल्यांदाच ती त्याच्यापासून घाबरली होती. याआधी असा सामना कधीच झाला नव्हता. तू स्वतःला काय समजते? त्याचा आवाज धारदार, नजर तिच्या डोळ्यात खुपसणारी. तुला काय म्हणायचं आहे? ती चकित झाली. हॉस्टेलमध्ये झालेल्या घटनेनंतर त्यांनी एकमेकांशी फारसं बोलणं टाळलं होतं. हो, तिला सगळं आठवत होतं. थोडं मूर्खपणाचं वाटत होतं. पण आता काय करणार? त्या रात्री सकाळी उठल्यावर ग्रुपमधल्या मुलींनी तिला प्रश्नांचा भडीमार केला तेव्हा तिला कळालं की ते स्वप्न नव्हतंच. तिच्या आठवणीत सुमेधाचा आवाज घुमला. तू सांगितलं नाहीस की सिद्धार्थ तुझ्या कुटुंबाशी एवढा जवळचा आहे? काय? ती चकित झाली. सुमेधाने डोळे फिरवले आणि मीरा व तन्वी तिच्या चेहऱ्याकडे बघून खिदळल्या. अगं मिस क्रिएटिव्ह, काल रात्री सिद्धार्थ इथे आला होता आणि तुझ्या सगळ्या आवडीच्या गोष्टी घेऊन. दरवाजा उघडला तेव्हा माझं डोकंच फिरलं. सुमेधाने रंगतदार वर्णन केलं आणि त्याने रात्रभर तुझी काळजी घेतली, तन्वीने भुवया उडवत चिडवलं. म्हणजे ते स्वप्न नव्हतं? जान्हवीचे डोळे विस्पारले. तिने चेहरा झाकत मनातल्या मनात किंचाळली. अगं वेडी जान्हवी, तीनही मुली जमिनीवर लोळून हसत होत्या. तू त्याला घट्ट मिठी मारून झोपली होतीस, आठवतंय? मीराने सांगताच तिचे डोळे आणखी मोठे झाले आणि तिला आठवलं. तिनेच त्याला थांबायला सांगितलं होतं. आता मात्र अडचणीत आलीस ग जान्हवी, आणि मला खात्री आहे की त्याने तुझं घोरायचं ऐकलंच असेल. सुमेधाने टोलावलं आणि जान्हवीने उशी तिच्याकडे फेकली. तिने मोबाईल काढून आईचा मेसेज पाहिला. आई म्हणत होती, तू तुझ्या नवऱ्याला हॉस्टेलचा पत्ता का नाही सांगितलास? तो तुझी खूप काळजी करत होता. तब्येत ठीक झाल्यावर मला कॉल कर. स्वतःची काळजी घे बेटा.
मी आणि तुझे वडील खूप काळजीत आहोत. आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. जान्हवीने मनात ठरवलं की नंतर कॉल करेन. ती मुलीकडे रागाने बघत म्हणाली, वेड्याच आहात तुम्ही. जर त्यांना तिच्या आणि सिद्धार्थच्या नात्याचं खरं सत्य कळालं तर त्यांचा चेहराच पाहण्यासारखा होईल. तिने मोबाईल हातात घेतला आणि मेसेज टाईप केला, काल रात्रीबद्दल धन्यवाद आणि त्रास दिला त्याबद्दल सॉरी. तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. त्याने मेसेज वाचला का? 5 मिनिटं गेली, काही उत्तर नाही. 10 मिनिटं गेली, अजून काही नाही. काय अपेक्षा करतेस तू? तिच्या मनात विचार आला. तो आला असेल तर फक्त आईच्या सांगण्यावरून. त्याला खरंच काही पडलेलं असेल असं नाही. अचानक सिद्धार्थचा कठोर आवाज तिला वास्तवात आणून ठेवतो. तुला खरंच मला अडचणीत आणायचं आहे का? फ्लर्ट करणं बंद कर. तुझी ती लायकीच नाही. तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. रक्त तापायला लागलं. हा कोण समजतो स्वतःला? मी फ्लर्ट करते दिसते का त्याला? मी कधी फ्लर्ट केलं? आणि तुला काय? आपण कुठल्या खऱ्या नात्यात आहोत का? तिचा आवाज चिडयुक्त होता. सिद्धार्थ क्षणभर थबकला. काय म्हणालीस तू? त्याने विचारलं. काय? असं नाही का की तू माझ्यासोबत लग्न टिकवून ठेवशील? लवकरच तू आणि तुझी गर्लफ्रेंड लग्न कराल आणि आपण घटस्फोट घेऊ. ती पुटपुटली. जान्हवीचा दृष्टिकोन. मी काही मूर्ख नाही. मला चांगलंच माहीत आहे की हे नातं कायम टिकणार नाही. एक ना एक दिवस तो कंटाळेल आणि मला सोडून जाईल. वा, सिद्धार्थ उपासाने म्हणाला, केस मागे सारत. चेहऱ्यावर कुठलाही भाव नव्हता. म्हणजे आता तुझ्या केलेल्या गोष्टींसाठी मला बकरा बनवायचं ठरवलं आहेस का? विश्वास बसत नाही. तिने डोळे वळवले. काय एवढं ठासून सांगतोयस की मी फ्लर्ट करत होते? कुणासोबत केलं मी? तिचा आवाज किंचित नाराज होता. खरं सांगायचं तर त्याने तिला वाईट दाखवायचा प्रयत्न करणं थोडं टोचलं. मी पाहिलं होतं. तू चेसला आपला नंबर देत होतीस. लोकांनी पाहिलं असतं तर? आपलं कुटुंब काय म्हणालं असतं याचा विचार तरी केलास का? तो रागाने म्हणाला. तिने दोन्ही हाताने चेहरा झाकला. असं तर आहे का? क्षणभर तिला वाटलं होतं की तो जळतोय. पण नाही, त्याला फक्त कुटुंबाची इज्जत जपायची होती. तिने त्याच्याकडे रागाने पाहिलं. आम्ही एकत्र परफॉर्म करणार आहोत आणि तो फक्त नंबर होता. आठवण करून देते, तुझं नाव सध्या अनेक मुलींशी जोडलं जात आहे. आणि मी कधी काही बोलले का? तिचा आवाज आता थोडा मोठा झाला. हे खरं होतं. त्याला इतरांसोबत शिप करताना पाहणं दुखायचं. काही व्हिडिओ तर असे होते की लोक त्याला खरोखर रिलेशनशिपमध्ये असल्याचं मानत होते आणि ती त्याला याबद्दल कधी विचारूही शकत नव्हती. तिच्या अचानकच्या संतापाने तो थोडा दचकला. त्याने हात खाली केले. डोळ्यातला कठोरपणा मऊ पडला. तो नजर खाली वळवत अडखडला. अरे वा, हा मुलगा गप्पा पण बसू शकतो वाटतं. तुला माहिती आहे का? पण ते बोलायच्या आधीच हॅपीनेस ग्रुपमधल्या सलीमा आणि जॉय तिकडे आल्या. त्यांनी त्यांना एकत्र पाहून डोळे मोठे केले. विशेषतः सलीमाने. तिची नजर थेट सिद्धार्थवर पडली. हो, यांच्या रिलेशनशिपची अफवा सुरू आहे. त्यांनी त्यांना पाहून थोडा धक्का बसल्यासारखं झालं. जान्हवी हात हलवून त्याच्या पकडीतून बाहेर पडली. नमस्कार सिनियर, तिने मान झुकवत म्हटलं. त्यांनीही मान झुकवत प्रतिसाद दिला. ती पुन्हा सिद्धार्थकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाली, सिनियर, मी पडले तेव्हा मदत केल्याबद्दल धन्यवाद. मी निघते. असं म्हणून ती त्या तणावपूर्ण गल्लीमधून बाहेर पडली. लोकांनी तिच्याबद्दल काही वेगळं समजावं असं तिला मुळीच नको होतं. विशेषतः त्याची गर्लफ्रेंड कदाचित आपल्यासमोरच उभी असताना. फक्त त्या विचारानेच मन मोडलं. तो आणि मी, हे शक्य आहे का खरंच? यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपली ही नवीन झालेली कथा कशी वाटते ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.